मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उद्याच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। शासकीय विश्रामगृहाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली। फडणवीस आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री नाशिक दौऱ्यावरती असून नाशिकमध्ये उद्या कुंभमेळ्याच्या विकास कामाचं उद्घाटन होणार आहे। दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। शाहींचा संबंध जैश ए मोहम्मदशी असल्याची माहिती एटीएस आणि एनआयच्या तपासात समोर आली आहे। डॉक्टर शाहींची छायाचित्र आणि कागदपत्र देखील तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत। खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून महिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय। मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झटका दिलाय। राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केला। डहाणूचं नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक येथे शिरीष कोतवाल भाजपात प्रवेश करतील। कोतवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे चांदवड तालुक्यात राजकीय समीकरण बदलणार आहेत। जालन्यात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आंबेकरांनी पक्षप्रवेश केला आणि आंबेकर यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा रंगू लागल्यात। मात्र या चर्चांना पूर्णविराम देत आमदार अमोल मिटकरींनी असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलंय। याबाबत अजित पवार निर्णय घेतील असं मिटकरी म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या घातपाताचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेले अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। तर कांचन साळवी याला देखील 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटलांच्या भावाच्या घरी ईडीनं धाड टाकली। डोंबिवलीतील राहत्या घरी आणि कार्यालयात ईडीनं धाड टाकली असून राजू पाटलांचे भाऊ विनोद पाटलांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे। या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे। लोणावळा नगर परिषदेच्या रणांगणात महायुतीत वाद रंगलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती होणार नाही असं भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी स्पष्ट केलंय। एकीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्यावरती शिक्कामोर्तब केला जातो, तर दुसरीकडे या युतीला लोणावळ्यात भाजपचे पदाधिकारी विरोध करतायत। रायगड जिल्ह्यात प्रहार पक्ष निवडणूक लढणारे जिथे आमची तयारी तिथे जोमानं लढू असा निर्धार बच्चू कडूंनी केलाय। दिल्ली कार स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएस ऍक्शन मोडवर आली आहे। मुंब्र्यानंतर एटीएसनं कुर्ल्यात देखील छापेमारी केली। मुंब्र्यातून एटीएसनं इब्राहिम अबादीला ताब्यात घेतलाय। रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील संदेरी गावातील शेतशिवारात बिबट्याची 2 पिल्लं आढळली। शेताच्या बांधावर गवत कापण्यासाठी गेलेल्या काही स्थानिक शेतकऱ्यांना ही पिल्लं दिसली। मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जलमार्गाने जोडणारा अलिबागमधील मांडवा परिसरातील पूल आणि पाईल जेटी कमकुवत झाली आहे। दररोज हजारोंच्या संख्येने या पाईल जेटीवरून नागरिक प्रवास करत असतात। दरम्यान पुलाच्या कामाबाबत मंत्री नितेश राणेंनी आदेश दिले असून लवकरात लवकर काम सुरू होईल असा विश्वास प्रदेश सरचिटणीस भाऊ साळुंखे यांनी व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यातील जयरामगड इथे वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला। काढणीला आलेली पिकं वन्यप्राण्यांनी नष्ट केली आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांनी आपल्या समस्या आणि अन्यायकारक वागणुकीविरोधात अखेर आवाज उठवला। आपल्या समस्या आणि विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी वनमजूर गेलेत, मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नाही। दरम्यान मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्हा प्रशासनात दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला चाप बसवण्यासाठी मोठे फेरबदल करण्यात आलेत। वादग्रस्त निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली असून 2 नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पवईमध्ये मलनिस्सारण टाकी स्वच्छ करताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला, तर एक कामगार जखमी झालाय। जखमी कामगारावरती हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मांजरी फाट्याजवळ तांदळाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातात एक जण जखमी झालाय। देहूरोड पोलिसांकडून चोरीला गेलेले 70 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले। चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या तांत्रिक पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। नवी मुंबईचा महापौर हा घराणेशाहीचा नसेल तर तो सर्वसामान्य घरातला असेल।
आता नवी मुंबई महापालिकेला 56 महिलांचं बळ मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी मोडीत काढू असं वक्तव्य भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं. जालन्यामध्ये युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिलाय, मात्र त्यांच्याकडनं अजून कोणतंही उत्तर आलेलं नसल्याचं ते म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गेवराई, धारूर आणि बीडमधील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली. लवकरच उमेदवारांची घोषणा होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात 2 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या. दरम्यान 4ही ठिकाणी आम्ही स्वबळावरती लढणार अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सोनू कुथे यांनी दिली. राष्ट्रवादीकडून सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठेंचाही कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलाय. साठेंचा अद्यापही राष्ट्रवादीत प्रवेश झाला नसल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरनं जोरदार चर्चा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र एकाही उमेदवारानं अद्याप अर्ज भरला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावरील आजची सुनावणी टळली आहे. पुढची सुनावणी 21 जानेवारी 2026 ला होणार आहे. शिवसेना काँग्रेसच्या पायाजवळ नेऊन ठेवल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. दगाबाज कोण हे सर्वांना माहिती आहे. बिनकामाच्या लोकांनी येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. माझ्याकडे काही नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात वर केला असा घणाघात शिंदेंनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोहगड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दरम्यान फडणवीसांनी परिसराची पाहणी केली. शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंनी बँक संचालकांसोबत बैठक घेतली. जून महिन्यापर्यंत दिलेल्या मदतीत कशा प्रकारे अडथळे आले याचा आढावा बच्चू कडूंनी या बैठकीत घेतला. कर्जमाफीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देण्याची मागणी बच्चू कडूंनी केली. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असलेली लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त करण्यात आली. फरीदाबाद जिल्ह्यातील खंडावली येथून ही कार जप्त करण्यात आली. ही कार शोधण्यासाठी राजधानी दिल्लीतील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमा चौक्यांवरती अलर्ट जारी केला होता. पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेतली. पंतप्रधानांनी LNJP रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. दिल्लीतील स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरातील बीबी का मकबरा परिसरात अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला नाही. बॉम्ब शोधक पथकाने येऊन पाहणी केली, मात्र पोलीस बंदोबस्त काही तैनात केला नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय. पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 45,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांना फटका बसलाय. तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलेली द्राक्षाची बाग आता कुऱ्हाडीनं तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढते, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आता रेस्क्यू सेंटर आणि पिंजऱ्यांच्या संख्येत वाढ करणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. अहेर येथील महिला बाल रुग्णालयातील 52 जागांच्या कंत्राटी भरतीसाठी 500 उमेदवारांनी उपस्थिती लावली. यावरून बेरोजगारीचं वास्तव समोर आलंय. वांद्रे बस आगारात बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवृत्त कर्मचारी एकवटले होते. यावेळी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. धामणगाव तहसील कार्यालयात शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं. फार्मर आयडी नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांचं अनुदान रखडलंय. तातडीनं फार्मर आयडी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. एका शेतकऱ्याला 90 गुंठ्यांच्या नुकसानीसाठी 15,300 रुपये अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे येत्या 17 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला. निफाडमध्ये बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत. संतप्त नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको केला. महा ई सेवा आणि आधार संघटनेनं 3 दिवस संपाची हाक दिली आहे. नव्या केंद्रांना मंजुरी दिल्यामुळे जुन्या केंद्रधारकांवरती उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं नव्या परवानग्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल मेडिकल युनिट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणं आणि प्रतिबंधात्मक आरोग्याचा प्रसार करणं हा यामागचा उद्देश आहे. आळंदी दिघी रोड परिसरामध्ये एका 37 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार झाला. अज्ञातानं डोक्यात गोळी झाडून पळ काढला. या हत्येचं कारण अस्पष्ट असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
कुर्ला पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवरील हॉटेल सनलाईटमध्ये आग लागली। या आगीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही। डोंबिवलीत हॉटेलमध्ये जाताना धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण करत आकाश सिंग या तरुणावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले। या हल्ल्यात संबंधित तरुणाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये नवरदेवावरती लग्नातच चाकूने हल्ला केल्याची घटना घडली। सुजल समुद्रे असं नवरदेवाचं नाव असून हल्ल्याची घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। बोरिवली परिसरात महिलेचा लैंगिक छळ करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला बोरिवली पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडून 52,000चा मुद्देमाल जप्त केला। मिरज शासकीय रुग्णालयात निखिल कलगुडगी हत्या प्रकरणातील आरोपीवरती हल्ला करण्यासाठी हल्लेखोर आले होते। त्या हल्लेखोराला वेळीच बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। इंदापूर तालुक्यातील कळंब येथे तुटलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। पायापासून खालचा भाग आढळला, मात्र पुरुषाचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालंय। अद्याप पायापासून वरचा भाग काही सापडलेला नाही। या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे। दुहेरी खुनाच्या घटनेमुळे सांगली हादरून गेली आहे। दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची मुळशी पॅटर्न स्टाईलनं घरात घुसून हत्या करण्यात आली। याच घटनेदरम्यान एका हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला। वर्चस्ववादातनं हत्या झाल्याचा अंदाज आहे। सांगलीतील उत्तम मोहिते यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले। अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आहे। कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर बघायला मिळाला। चुटकी वाजून भूतबाधा करणी करणाऱ्या मांत्रिकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अनेक लोक या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेत। साईनगर एक्सप्रेसमधून गांजा वाहून नेणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। यावेळी पोलिसांनी 3घांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 26 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय। नीलू हंडिया गौडा, शुभम शिवशंकर गुप्ता आणि अमन प्रशांत गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। मुलुंड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं मुंबई पश्चिम येथील बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती छापा टाकत मोठी कारवाई केली असून या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे। ही टोळी पेडे या नावानं ऑनलाईन कर्ज सुविधा देत असल्याचं भासून नागरिकांची फसवणूक करत होते। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली, तर मिलिंद नार्वेकर कार्यकारिणी सदस्य बनलेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। कार हल्ला हा एक मोठा अपराध आहे अशी माहिती केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारनं दिली।